नमस्कार, मी किरण. काल सरसंघचालकांचं भाषण झालं आणि त्या भाषणानंतर त्याचं कव्हरेज झालं, त्याचं वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषकांनी विश्लेषण केलं. पण तरी 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत असं मला वाटतं, की जे कुठेच आले नाही आणि ज्याची चर्चा करण्याची, ज्याच्यावर विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. तेच 2 मुद्दे काय आहेत ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा सरसंघचालक असं म्हणाले, की जशी व्यवस्था असते ना, तशा पद्धतीचं नेतृत्व आपल्याला जसा समाज असतो तशा पद्धतीची व्यवस्था, तशा पद्धतीचं राजकीय नेतृत्व, शासन हे आपल्याला मिळत असतं, असं सरसंघचालकांचं म्हणणं होतं. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर हे पूर्णतः चुकीचं आहे असं नव्हे. पण त्यांनी एका इंग्रजी डेमोक्रसी संदर्भातली त्यांनी एक इंग्रजी फ्रेज आहे तिचा उल्लेख करून ही मांडणी केली. सामान्यपणे माझ्या माहितीप्रमाणे हा एक साम्यवादी विचार आहे, की जसे लोक तसा त्यांचं नेतृत्व, तसा त्यांचा राजा किंवा तसं त्यांचं राजकीय नेता हा ठरत असतो. ही एक प्रकारे मांडणी ही मार्क्सपासूनची मांडणी मानली जाते. भारतीय सिद्धांत किंवा भारतीय विचार हा या संदर्भात काहीसा वेगळा भूमिका मांडते. म्हणजे हा सिद्धांत चुकीचा आहे असं बिलकुल नव्हे, पण तो पूर्ण खरा नाही अशी भारतीय मांडणी आहे. मग पूर्ण सिद्धांत काय आहे? राजा कालस्य कारणम. ह्याचा अर्थ नेता समाज निर्माण करतो. केवळ जसा समाज आहे तसा नेता मिळतो असं नव्हे, तर नेता हा समाज निर्माण करतो. आणि याचं मोठं उदाहरण जर आपण बघायला गेलं तर हे अगदी आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 200 किंवा आपण 300-400 वर्षापूर्वी आपला समाज एवढा उन्नत होता का, एवढा प्रगल्भ होता का, की ज्याच्यामुळे शिवाजी महाराजांसारखं नेतृत्व आपल्याला मिळालं नाही. त्यांनी एक प्रतिकूल परिस्थितीमधून एक स्वराज्याची स्थापना केली आणि एक समाजाला एक दिशा दिली. म्हणजे राजा कालस्य कारणम हे जे हा जो भारतीय सिद्धांत आहे याचं अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि हे महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी इथे लक्षात घ्यायला हवी. पण ठीक आहे, आत्ताच्या राज्यकर्त्यांकडून आपण महाराजांनी इतक्या ह्याची अपेक्षा करणं म्हणजे थोडंसं चुकीचंच होईल. आणि म्हणजे कोणी काही स्वतःला म्हणत असलं तरी राज्यात किंवा देशात कोणत्याही पक्षाकडे अशा एका उत्तुंग लेवलचं नेतृत्व नाही आहे. मग ते किती अगदी मोठा गवगवा केला, कशा पद्धतीने स्वतःला त्याने प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला कोणी कितीही, तरी त्या उंचीचं नेतृत्व आपल्याकडे नाही सध्या देशामध्ये, हे स्पष्टच आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपला या भाषणातला लक्षात घेण्यासारखा हवा, की हा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी एक जे म्हटलं, आता तो सिद्धांत त्यांनी जो मांडला, की जसा समाज आहे त्या पद्धतीचं त्यांना नेतृत्व मिळत असतं आणि काही प्रमाणामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये ते बरोबरच आहे. आपण ते त्यांनी म्हटलेलं योग्य आहे. पण त्यातून टेक अवे काय घ्यायचा असं जर आपण बघायला गेलं तर आता आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून एक न्यायालयाने निर्णय दिला आणि त्यानंतर एक निवडणुकीचं वातावरण निर्माण झालं आहे. पूर्णपणे मग ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, तर यांच्या निवडणुकीचं एक वातावरण तयार झालं आहे. आणि ह्या वातावरणामध्ये आपण एक बघतोय की एकीकडे मराठीचा मुद्दा, मराठी अमराठी वाद वाढताना दिसतोय, दुसरीकडे हिंदुत्व विरुद्ध अशी एक मांडणी वाढताना दिसते. मग ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? म्हणजे आता इथे आपण जसं बघितलं म्हणजे म्हणजे ह्याच्यामध्ये एक लक्षात घेता येईल आपल्याला या भाषणाचा आणि या सगळ्या परिस्थितीचा संदर्भ लावायचा झाला तर, की ते असं म्हणतात सरसंघचालक, की शासन स्वतःमध्ये परिवर्तन करू शकत नाही. ही व्यवस्था अशी आहे ती स्वतःमध्ये परिवर्तन करू शकत नाही. मग ते परिवर्तन समाज करू शकतं आणि समाजाचं वर्तन आचार हा वाढला पाहिजे, सुधारला पाहिजे, असं त्यांच्या म्हणण्याचा काल अर्थ होता. मग आता या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता टेक अवे घ्यायचा हे मी का म्हणतोय, कारण सरसंघचालकांना मानणारा एक मोठा वर्ग आहे व तो केवळ भाजपशी संबंधित लोक आहेत असं नव्हे, तर एक भारतीय परंपरा, संस्कृती, मूल्य मानणारे अनेक लोक हे संघाला मानत असतात. आणि सरसंघचालक हे काय? सरसंघचालक हे शेवटी ते एक प्रतिनिधित्व करतात, एक नेतृत्व करतायत. त्याच्यामुळे ती आणि सरसंघचालकांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे, की मी जे बोलतो तो काय प्रत्येक शब्द मी स्वतःहून बोलतो असं नव्हे, तो एक मी काय बोलायचं हे एक आमची एक ठरवणारी व्यवस्था आहे. त्यामुळे ते संघाचं एक कोर टीमचं एक ओपिनियन किंवा आहे अशा दृष्टीने आपण याकडे बघतोय. तर मग याचा टेकअवे आपण हाच घेता येईल, की या निवडणुकांमध्ये मराठीचा किंवा हिंदुत्वाचा मुद्दा जिंकला नाही पाहिजे. तो जर जिंकला तर आपण समाज म्हणून अपयशी ठरू. मुद्दा कोणता जिंकला पाहिजे? मराठी किंवा हिंदुत्व नाही,
तर राजकीय लोकांना एवढ्या निवडणुका आपण सोप्या करून दिल्या नाही पाहिजेत. आपण त्यांना विकासाच्या आपल्या प्रश्नाकडे वळवलं पाहिजे. तर महापालिका असेल तर तिची कर्तव्य काय आहे, नगरपालिका असेल तर तिची कर्तव्य काय आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिच्या जबाबदाऱ्या काय आहेत, हे सगळं यांना प्रश्न विचारले पाहिजेत. जेव्हा निवडणुकीसाठी प्रचारासाठी रणधुमाळी उडवून देतील तेव्हा हे प्रश्न त्यांना विचारत राहिलं पाहिजे. आपण त्यांच्या निवडणुका खूप सोप्या करून टाकतो. मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक झाली किंवा च्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती तो विषय गेला की हे राजकीय पक्षांना सोयीचंच आहे ना. त्यांना त्याच्यामध्ये काही फारसं त्रास नाही आहे निवडणुका जिंकायला. आपण एवढं त्यांच्या निवडणुका परीक्षा सोप्या का करतोय? त्यामुळे कुठल्या राजकीय पक्ष किंवा आघाडीचं समर्थन किंवा विरोध करण्यासाठी मी हे बोलत नाही आहे. ते एक समाज म्हणून, एक व्यवस्था म्हणून आपल्याला जर एक चांगली व्यवस्था हवी असेल, चांगलं राजकीय नेतृत्व हवी असेल, त्यात परिवर्तन हवं असेल तर आपण या सरसंघचालकांच्या भाषणातून हा टेक अवे घेतला पाहिजे आणि अशा मुद्द्यांवर निवडणुका कोणाला जिंकू देता नाही. धन्यवाद.